नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. नांगुर्ली घाटावरील बंधाऱ्यामुळे गोंदिया शहराला 8 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा जमा. त्यामुळे 22,000 नळधारकांना मोठा दिलासा देखील मिळणार असल्याची माहिती. या बंधाऱ्यामुळे पुजारी टोला धरणातून सध्या तरी पाणी सोडण्यात येणार नाही. धरण प्रशासनाची ही माहिती समोर. वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाने 44 अंशांचा टप्पा आता गाठलाय, तर सारशीमध्ये लघुसिंचन प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर. सारशी प्रकल्पामध्ये अवघा 2% पाणीसाठा शिल्लक. परभणीच्या सावरगाव तांड्यावरती पाण्यासाठी वणवण सुरू. जलजीवन मिशनची योजना कागदावरच राहिली. महिलांची पडक्या विहिरीतून पाण्यासाठी पायपीट. 10 दिवसांमधून एकदा होणारा पाणीपुरवठा अपुरा. पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेने पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होतीये. धरणामध्ये केवळ पाणीसाठा 34% शिल्लक आहे. 226 पैकी 25 प्रकल्प जोत्याखाली आहेत. यवतमाळमधील प्रमुख नद्यांसह आडा नदीचं पात्र पूर्णतः आटले. डोंगरगाव परिसरातील गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण, तर तातडीने उपाययोजना करण्याची देखील मागणी. गोंदियामध्ये वाढत्या उष्णतेमुळे जंगलात जलस्रोत आटले. तहान भागवण्यासाठी माकडांची मानवी वस्तीकडे धाव. जंगलामध्ये पाण्याची सोय नाही, त्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी धडपड सुरू. वाशिम सोमठाणा या वनक्षेत्रामध्ये पारा 40 अंशांच्या पार. 16 पाणवठे कोरडे पडले. वन्यप्राणी कासावीस. पाण्यासाठी प्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव. वन विभागाने तातडीने लक्ष देऊन पाणवठे भरण्याची देखील मागणी केली. राज्यात पारा 40 अंशांच्या पार. उष्णतेची लाट कायम, तर 4-5 मेला गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी वादळी पावसाचा देखील इशारा आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा कायम. 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे जनजीवनावरती परिणाम. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. नांदेड जिल्ह्यामध्ये 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे अर्धापूरच्या महावितरण कंपनीने कूलरही लावले. लातूरच्या औसामध्ये एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय. लक्ष्मण कांबळे असं मृत्यू झालेल्या मजुराचं नाव. कामावरून घरी परतत असताना चक्कर येऊन कोसळल्यानंतर मृत्यू झाला. तिकडे जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 10 ते 15 दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंशांवरती. तापमानामध्ये 2 अंशांची घट झाली असली तरी उकाडा कायम. उकाड्यामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी. वाशिमच्या मंगरुळपीर या ठिकाणी दस्तापुरात पपई फळबागेला क्रॉप कव्हरचा वापर केला जातोय. वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी शेतकऱ्याचा हा उपक्रम. उत्पादनात देखील वाढ होण्याचा अंदाज. गोंदियामध्ये ढगाळ वातावरण, त्यामुळे मका पिकावर बुरशीजन्य रोगांचा धोका. काढणीला आलेल्या पिकाची गुणवत्ता खालावण्याची शेतकऱ्यांना भीती, तर पिकाची कापणी करून योग्य साठवणूक करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिला. वर्ध्याच्या पवनार शिवारामध्ये केळीच्या बागेचं मोठ्या प्रमाणात आगीमध्ये नुकसान. शेतकऱ्यांचं सुमारे 1 ते 1.5 लाखांचं नुकसान. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये एफडीएची कारवाई. रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचं समोर. फळ बाजारामध्ये आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याचा प्रकार. तपास अहवालानंतर दोषींवरती कठोर कारवाई होणार. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूनंतर मुंबईमधील भेंडी बाजारातून कलिंगड गायब. पायधुनी आणि नळ बाजाराच्या फळ मार्केटमधून कलिंगड गायब. क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुरळक प्रमाणात कलिंगड उपलब्ध. हिंगोलीच्या शिरड शहापूरमध्ये पेट्रोल पंपावरती वाहनधारकांची गर्दी. डिझेल संपल्याच्या अफवेने पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात गर्दी. बीडच्या परळीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांची रांग. 2 दिवसांपासून संपूर्ण पेट्रोल पंप बंद. शेती मशागतीच्या कामांना देखील डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत. धाराशिवमध्ये कळंब ढोकी परिसरात पेट्रोल डिझेलची टंचाई. अनेक पेट्रोल पंप बंद, त्यामुळे शेती मशागतीची कामं ठप्प. दैनंदिन कामाला मोठा फटका. पेट्रोल डिझेल मिळत नाही, त्यामुळे नागरिकही संतप्त. परभणीच्या धारासूरमधील प्राचीन गुप्तेश्वर मंदिराच्या कामाबाबत ग्रामस्थांची नाराजी. गुप्तेश्वर मंदिराचं काम निकृष्ट होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. धुळ्याच्या विंचूरमध्ये पानंद रस्त्यावरून वाद पेटला. एकाच बाजूने जमीन अधिग्रहित केल्याचा आरोप, तर शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा इशारा दिला. कोणताही मोबदला न देता जमीन जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. सलग 3 दिवसांच्या सुट्टीनंतर रायगडमध्ये वाहतूक कोंडी. इंदापूर, लोणेरे, माणगाव या मार्गावरती वाहनांच्या लांबच रांगा. मुंबई पुण्याकडे परतीच्या प्रवासामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात ताण. बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कोट्यवधींच्या गाड्या भंगार अवस्थेत पडून लाखो रुपयांच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या भंगारात. गाड्यांचं इंजिन, टायर यासह इतर पार्ट देखील चोरीला गेले असल्याची माहिती. नाशिकच्या लासलगावमधल्या शिवनदी संवर्धन योजनेसाठी 13.12 कोटींचा निधी मंजूर. या अंतर्गत कचरा डेपो परिसराची स्वच्छता करून आधुनिक खत प्रकल्प कार्यान्वित. लातूरच्या उदगीरमधील देऊळवाडीतील 4 युवकांना पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये यश. युवकांचं ग्रामस्थांकडून स्वागत. प्रल्हाद केंद्रे, नामदेव कोळगीर, दत्ता केंद्रे, ज्ञानेश्वर केदार अशी उत्तीर्ण झालेल्या युवकांची नावं. परंडाच्या कौडगावच्या 2 सख्या भावांची पीएसआय पदी निवड. तर संपूर्ण कौडगाव ग्रामस्थांच्या वतीने महारुद्र पडोळे आणि दत्तू पडोळेंची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही भावांचा नागरिक सत्कार देखील करण्यात आला. रायगडच्या कमळपाडा या गावातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश टेमकर यांचा महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदकानं गौरव. महाराष्ट्र पोलीस दलातील 28 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेसाठी देण्यात आलं हे पदक. तर वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते योगेश टेमकर यांचा हा सन्मान करण्यात आला.
बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये 635 वन्य प्राण्यांची नोंद. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमातून वन्य प्राण्यांची नोंद. अभयारण्यामध्ये 25 बिबटे आढळले. नीलगाय रानडुकरांची संख्या देखील लक्षणीय. गोंदिया या ठिकाणच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील मुर्दोली गेट सुरू होताच एकाच वेळी 4 वाघांचं दर्शन. पर्यटक रितेश शहारे यांच्या कॅमेऱ्यामध्ये 4ही वाघ कैद. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. धाराशिवच्या भूम तालुक्यातील बंजारवाडीमध्ये बिबट्याची दहशत. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गायीचा मृत्यू. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. 2 दिवसांमध्ये 44,000 पक्षी कलिंग करण्यात आले, तर 20,000 अंडी, 44 टन पशुखाद्य नष्ट करण्यात आलं. 7 पोल्ट्री फार्ममधील सुमारे 1,40,000 पक्षी नष्ट करण्याचं आयोजन. जळगावच्या मेहुणबारे गावामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये मोठा उत्साह. शर्यतीमध्ये सहभागही घेतला. शिर्डीमध्ये आता साई भक्तांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्यात आली. नाशिकच्या चांदीच्या गणपतीला 11 किलो चंदनाचा लेप. मंदिरामध्ये 51 किलो मोगऱ्याच्या फुलांची सजावट. उष्माघातापासून चांदीच्या गणपतीला थंडावा मिळावा यासाठी हा लेप लावण्यात आला. सोलापूर या ठिकाणी आता भर रस्त्यामध्ये तरुणाची हत्या. कोयता आणि दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाली अशी प्राथमिक माहिती. हत्येप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यातही घेतलं. तिकडे गोंदियामध्ये 4,33,000चे एमडी ड्रग्ज जप्त. 21 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक. पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. सोलापूरच्या बोरमळीमधील तिहेरी हत्या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. पप्पू मस्केसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. संपत्तीच्या वादातून हत्याकांड झाल्याची नातेवाईकांची तक्रार. सातारा शहरातील कॅफेवर पोलिसांचा छापा. कॅफेमध्ये अल्पवयीन मुलामुलींचं अश्लील कृत्य सुरू असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. नांदेडच्या किनवटमध्ये शिवडी परिसरामध्ये बनावट दारूच्या अड्ड्यांवरती पोलिसांची धाड. कारवाईत हजारो लिटर घातक हातभट्टीची दारू जप्त. पोलिसांकडून 40 ते 50 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. बुलढाण्याच्या अंडेरा पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक केली. सिनेस्टाईल पाळत ठेवून 5 दरोडेखोर जेरबंद. दरोडेखोरांकडून 4,80,000चा मुद्देमाल देखील जप्त. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये कलमठ गुरववाडीमध्ये ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळून लावला. कलमठ गुरववाडीमध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारक आणि ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली. पोलीस निरीक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधितांना ताब्यात घेतला आणि पुढील अनर्थ देखील त्यामुळे टळला. नंदुरबारच्या नवापूरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ. चोरट्यांनी मंदिराच्या दानपेट्या फोडल्या. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी. रायगडच्या अलिबाग तालुक्यामध्ये विजेच्या धक्क्यानं 27 वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ पाटील असं या तरुणाचं नाव. मृत तरुण शहाबाद गावातील असून कातळपाडा या ठिकाणी कामानिमित्त गेला होता. विजेचा धक्का लागला, त्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.